सोलारच्या एका नवीन माहितीसह परत एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला। तर आपल्याला सर्वांना, प्रत्येक शेतकरी बांधवांना सोलारसाठी आपण जो केलेला अर्ज होता तो त्याचा अर्ज नंबर आणि आपण कधी अर्ज केलेला होता तो आणि त्याचा जो मेसेज आलेला आहे त्यावरती आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की तुमचा अर्ज जो आहे तो MSEB कडे प्रलंबित आहे। त्यासाठी आपला फॉर्म जो आहे तो A1 ड्राफ्टमध्ये सेव्ह करण्यात आलेला आहे। त्याची पूर्ण रक्कम भरणा केल्याशिवाय आपला फॉर्म पूर्णपणे सबमिट होणार नाही। त्यासाठी आपल्याला MSEB तर्फे पेमेंट भरण्याचं जे आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे। त्याच संदर्भातील आजचा व्हिडिओ असणार आहे की नेमकं आपण सोलारचं पेमेंट कसं भरायचं आहे, कंपनी कशी निवडायची आहे आणि नेमकं आपण कोणतं सोलार घ्यायचं आहे आणि पेमेंट कसं करायचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो, जर आपण मागेल त्याला कृषी सौर पंप योजना यासाठी जर आपण अर्ज केलेला असेल तर त्याचा आपल्याकडे वैध अर्ज क्रमांक असेल, त्या अर्ज क्रमांकाने आपण पेमेंट भरणा या ऑप्शनवरती MSEBच्या पेमेंट भरणा या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला तो अर्ज क्रमांक त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला अर्ज क्रमांक त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी अमाऊंट दाखवेल त्या अमाऊंटला आपल्याला पे करायचं आहे आणि अमाऊंट भरल्याच्या नंतरच आपण जर अमाऊंट भरली नाही तर आपला फॉर्म फक्त A1 ड्राफ्टमध्ये सेव्ह राहील, तो पूर्णपणे सादर होणार नाही। जर आपल्याला आपला अर्ज पूर्णपणे सादर करायचा असेल तर आपल्याला त्या जी रक्कम आहे त्या रक्कमचा भरणा करावा लागेल, त्यानंतरच आपला अर्ज पूर्णपणे सादर होणार आहे। आणि ती रक्कम भरणा केल्याच्या नंतर आपल्याकडे एक रिसिप्ट सुद्धा जनरेट होईल। ती रिसिप्ट जनरेट होऊन आपल्याला आपल्या जवळच्या नजीकच्या MSEB केंद्रामध्ये किंवा ऑनलाईन आपल्याला जो कंपनी जेव्हा दाखवणं शो होतील त्यानंतर आपल्याला एक कंपनी चूज करायची आहे। ती कंपनी चूज केल्याच्या नंतर त्या कंपनीचा जो एक सर्वेअर असतो, जो एक्झिक्युटिव्ह असतो, तो आपल्याला कॉन्टॅक्ट करतो आणि आपल्या शेताचा सर्वे करतो आणि अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये जे सोलार पॅनल असते ते सोलार पॅनल बसवण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतं। मागेल त्याला सोलार योजनेचे पैसे भरणं कसं करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला गुगलला मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना असं सर्च करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला असं ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी मेक पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी आपल्याला जो आपला बेनिफिशरी ID किंवा जो आपला ॲप्लिकेशन नंबर असेल तो या ठिकाणी एंटर करायचा आहे। ॲप्लिकेशन एंटर केल्याच्या नंतर आपल्याला सर्च या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। ज्यानंतर आपण सर्च केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च करायचं आहे। सर्च झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं नाव, मोबाईल नंबर, आपलं डिस्ट्रिक्ट इत्यादी बाबी दिसेल, आपली कॅटेगरी आणि कितीचा पंप आहे ते दिसेल। त्यानंतर आपल्याला प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करून हे आपल्याला सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेऊन पे नाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पे नाऊ ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट इंटरफेस ओपन होणार आहे, ज्यासाठी आपल्याला पेमेंट इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपली जी डिटेल आहे, जी कार्ड डिटेल असेल किंवा जो UPI ID असेल ती डिटेल या ठिकाणी आपल्याला आपली एंटर करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण आपला कार्ड नंबर असेल, कार्ड नंबर, त्यानंतर आपलं नाव, आपले कार्डची जी एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी डेट, त्यानंतर आपली कार्डची एक्सपायरी डेट टाकून झाल्याच्या नंतर कार्डच्या मागच्या साईडला जो CVV नंबर असतो तो CVV नंबरसुद्धा या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। CVV नंबर एंटर केल्याच्या नंतर आपलं नाव व्हेरीफाईड होईल। त्यानंतर आपल्याला पे नाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबरवरती जो OTP येतो तो OTP या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। OTP एंटर केल्याच्या नंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण बघू शकतो तो आपण OTP एंटर केला, त्यानंतर आपला पेमेंट सक्सेसफुल होण्यासाठी तो इंटरफेस लोड घेईल आणि त्याने 1-2 मिनटाचा लोड घेतल्याच्यानंतर आपल्याला आपली जी पेमेंट रिसिप्ट आहे ती जनरेट होईल। या ठिकाणी आपण पेमेंट केलेलं आहे, आपल्या कार्डमधून पेमेंट झालेलं आहे ते आपण बघू शकतो। या ठिकाणी आपली पेमेंट रिसिप्ट जनरेट होते। त्यानंतर पेमेंट रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर ही जी रिसिप्ट आहे ती आपल्याला आपल्या रेफरन्ससाठी सेव्ह करून ठेवायची आहे। रिसिप्ट सेव्ह केल्याच्यानंतर आपल्याला तो आपला लाभार्थी क्रमांक वितरक देय या ठिकाणी ऑप्शन दाखवतो त्या ठिकाणी आपल्याला एंटर करून बघायचं आहे। जर आपल्याला कंपनी अवेलेबल असेल तर आपण ती कंपनी चूज करून आपलं समोर सर्वेसाठी आपण एंटर करू शकतो। धन्यवाद।